नमस्कार, मी ऋषिकरात मित्रांनो. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला चारित्र्य प्रमाणपत्र किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो. हे कॅरेक्टर सर्टिफिकेट घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. ते तुम्हाला मग CSCसाठी लागत असेल, भरतीसाठी लागत असेल किंवा तुम्हाला एखाद्या जॉबसाठी लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी जरी लागत असेल, तर हे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या काढू शकता. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, अपलोड केल्यानंतर पेमेंट कशा पद्धतीने करायचे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि गुगलवरती येऊन या ठिकाणी सर्च करायचं आहे क्लिअरन्स सर्टिफिकेट. जसं तुम्ही क्लिअरन्स सर्टिफिकेट सर्च करसाल तुमच्यासमोर ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी मी सर्च करून घेतो पोलीस क्लिअरन्स सर्व्हिस होम. अशा प्रकारे PCS म्हणून एक ऑप्शन आहे, यावरती 1 नंबरलाच वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करा. आता या ठिकाणी तुम्हाला लॉग इन एक पर्याय दिसतोय आणि समोर टू रजिस्टर न्यू कॅन्डिडेट. तर आपण नवीनच फॉर्म भरतोय. तर 6 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा. रजिस्ट्रेशन, लॉग इन, ॲप्लिकेशन फॉर्म, फीस आणि लोकल पोलीस स्टेशन अप्रुव्हल. अशा प्रकारे 6 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता आणि नसेल तर डायरेक्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आपण नवीनच फॉर्म भरतोय तर यासाठी आपल्याकडे लॉग इन ID पासवर्ड नाही आहे. तर या ठिकाणी 2 नंबरला रजिस्ट्रेशन दिसतंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ज्या नावासमोर तुम्हाला रेड कलरचं बारीकसं स्टार दिसतंय ते कंपल्सरी भरायचं आहे, बाकी भरण्याची गरज नाही. आधार नंबर काहीही टाकण्याची गरज नाही, या ठिकाणी सोडून द्या. लास्ट नेममध्ये तुमचा आडनाव टाकायचं आहे आणि समोर या ठिकाणी मराठीत टाकायचं आहे. फर्स्ट नेममध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे स्वतःचं, ॲटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल किंवा गुगल कीबोर्ड यूज करा. मिडल नेममध्ये तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं, ॲटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल. डेट ऑफ बर्थ टाका. समोर जेंडर मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करा. सिलेक्ट युअर SP ऑफिस. तुमच्या जिल्ह्याचा जो जिल्हा असेल तो SP ऑफिस म्हणून तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर मी माझं डिस्ट्रिक्ट निवडून घेतो. निवडल्यानंतर ईमेल ID समोर सोडून द्या. मोबाईल नंबर ॲज अ युजर नेम मोबाईल नंबर टाका, तोच तुमचा युजर ID असेल. पासवर्डमध्ये तुमचं नाव @123 पासवर्ड टाका. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका. आता एक ठिकाणी कॅप्चा दिला आहे. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड कोणताही नंबर विचारला जाऊ शकतो, तो टाका आणि सबमिट करायचं. बघू शकता अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्या आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड सेंड केला, याला ओके करा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाईड करून घ्यायचं. व्हेरीफाईड केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली क्रिएट झालं आहे. ओकेवरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला युजर नेम तुमचा मोबाईल नंबर असेल, पासवर्ड तुमचं नाव @123 काय जो तुम्ही पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड टाका आणि खाली कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे. तुमचं नाव पासवर्ड वगैरे व्यवस्थित टाकून घ्या. युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन पर्यायावरती क्लिक करा. तर मी या ठिकाणी लॉग इन करतो. आता या ठिकाणी खूप साऱ्या सर्व्हिसचे ऑप्शन आहेत. तर आपल्या या ठिकाणी सर्व्हिसमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट 1 नंबरलाच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी वेट केल्यानंतर आता अशा प्रकारे तुमच्यासमोर हा कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्म येऊन जाईल. इन्स्ट्रक्शनमध्ये एज प्रूफ म्हणून कोणते डॉक्युमेंट द्यायचे, नंतर या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ असेल, ॲड्रेस प्रूफ असेल किंवा कंपल्सरी डॉक्युमेंट खाली NOC किंवा कंपनी लेटर द्यावं लागेल. 4 डॉक्युमेंट तुम्हाला हे द्यावेच लागतील. कोणते डॉक्युमेंट द्यायचे ते सुद्धा समोर सांगतो. नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म येईल. आता या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे नाव दिसते, ॲप्लिकेशन नेम, ॲप्लिकंट नेम. त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं व्यवस्थित, जसं आधार कार्डवर असेल तसं ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. नंतर ID नेममध्ये पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट किंवा ऑदर्स. ऑदर टाकून खाली तुम्ही आधार कार्डसुद्धा देऊ शकता. तर मी ऑदर सिलेक्ट करतो आणि खाली आधार कार्ड टाकतो. आधार कार्डवर या ठिकाणी नाव टाकायचं आहे.
समोर आय डी नंबर दिसतो, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस, या ठिकाणी स्थायी निवासी पत्ता तुम्ही कुठे राहतात सध्या तेथील तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. व्यवस्थित सर्व इमारत, स्ट्रीट वगैरे, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा गाव, तुमचा पिनकोड आणि रेसिडेन्सीन्स केव्हापासून या पत्त्यावर राहतात तर जन्माचं वर्ष तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. खाली यायचं आहे प्रिव्हियस ॲड्रेस, मागील निवासी पत्ता टाकायचा. मागे कुठे तुम्ही राहत होतात का दुसऱ्या गावाला किंवा शहरात, तेथील डिटेल्स द्यायच्यात. नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला जेथे राहत असाल तेथील पत्ता देऊ शकता. तर मी सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेतो. आता या ठिकाणी तुमचा स्थायी निवासी पत्ता, परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे. जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो वरीलच असेल तर या ठिकाणी तुम्हाला सेम ॲज अबाव करायचं आहे. खाली आता यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स भरायच्यात. बघा, तुम्हाला NOC वगैरे कंपनीचं लेटर द्यायचं आहे. आता ते कशा पद्धतीने द्यायचं सांगतो. डेजिग्नेशन या ठिकाणी बघा, हे NOC किंवा सर्टिफिकेट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. डेजिग्नेशन म्हणजेच पद, कोणत्या पदासाठी तुम्ही या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट काढत आहात ते द्यायचं आहे. समजा या ठिकाणी मी सिक्युरिटी गार्डसाठी काढतोय, CSCसाठी काढतोय किंवा नोकरीसाठी काढतोय, होमगार्डसाठी काढतोय किंवा एखाद्या भरतीसाठी, कोणतेही कारण असू शकतं. तर तुम्हाला या ठिकाणी कशाला पाहिजे त्यावरती तुम्हाला डिपेंड राहील. तर मी सिक्युरिटी गार्डसाठी काढतोय. कंपनी, कोणती कंपनी आहे तर त्या कंपनीचं नाव या ठिकाणीच टाकायचं. फॉर एक्झाम्पलसाठी मी एक कंपनी या ठिकाणी टाकून घेतो. मग त्या कंपनीचा ॲड्रेस द्यायचा आहे तुम्हाला, ते कुठली कंपनी आहे तर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. बघा, पदनाम येईल प्लस सिक्युरिटी गार्ड, CSC वाल्यांचं येईल या ठिकाणी CSC VLE. कंपनी टाकून घ्यायचं आहे, बेडिंग, स्टेट, लँडमार्क, लोकॅलिटी, नंतर कोणत्या राज्यामध्ये आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर मी महाराष्ट्र राज्य निवडून घेतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये द्यायचं आहे तो जिल्हा टाकायचा आहे. तालुका असेल तर तालुका, गाव असेल तर गाव, आणि खाली पिनकोड टाकायचं. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची, एकदम सोपी आहे, जास्त काही डोक्या लावण्याची गरज नाही. मागील 10 वर्षापासून तुम्ही कोणत्या पत्त्यावर राहत असाल ते या ठिकाणी टाकायचं आहे. ॲड्रेस टाकायचा आहे, केव्हापासून राहतात तो पत्ता टाकायचा फॉर्ममध्ये, टूमध्ये कुठपर्यंत राहतात आणि समोर पिनकोड टाकायचं. तर व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्या. तर मी या ठिकाणी व्यवस्थित टाकून घेतो, केव्हापासून कुठपर्यंत या ठिकाणी टाकायचं आहे आणि पिनकोड टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन मी व्यवस्थित फिलअप करून घेतो. तुमचं डेजिग्नेशन वगैरे, कंपनी लेटर वगैरे टाकून घ्या आणि या ठिकाणी खाली यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिलअप करा आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला द्यायचं आहे व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क. तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर काही जन्म खूण असेल तर टाका, नसेल तर येणे करून टाकायचं. तर आपल्या समजा चेहऱ्यावर तीळ आहे तर मोल ऑन फेस. तुम्हाला अरेस्ट केली आहे का असेल तर यस, नसेल तर नो. नंतर ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स, पॉलिटिक्समध्ये तुम्ही असाल तर यस करायचं आहे आणि कोणत्या पार्टीमध्ये आहात ते टाकायचं, नसेल तर डायरेक्ट सोडून द्या, नो करा. क्रिमिनल ऑफरन्स, तुमच्यापर्यंत काही क्रिमिनल ऑफरन्स रजिस्टर झाले असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. नेम ॲड्रेस टू पर्सन इन युअर लोकॅलिटी, तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा. खाली तुम्हाला ओळखत असलेल्या कोणतेही 2 व्यक्तींचं नाव टाकायचं आहे, 2 व्यक्तींचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि 2 व्यक्तींचा मोबाईल नंबर टाका. तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील तुमच्या जवळच्या कोणतेही 2 व्यक्तींचे टाका. लोकल पोलीस स्टेशन, तुमचं डिस्ट्रिक्ट निवडा, त्यामध्ये तुमचं कोणतं पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन निवडा. खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलं आहे ते ॲक्सेप्ट करून प्लेस टाकायचं आहे कोणतं आहे आणि सेव्ह पर्यावरती क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिलअप करून घ्या. तर मी या ठिकाणी निवडतो आणि ओके करतो. आता या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर जनरेट झाला आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. वरती बघू शकता तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचं आहे. नाव कशा पद्धतीने द्यायचं ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. फोटोवरती या ठिकाणी अपलोड फोटो दिसतोय, त्यावरती पर्यायावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचं. आता तुमचा फोटो अपलोड करायचा आहे 5 ते 20 KB दरम्यान, 200 ते 212 पिक्सेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. तर बघू शकता 160x200 मध्ये मी अपलोड करतो. अपलोडवरती क्लिक करायचं आणि सेव्ह फोटोवरती क्लिक करायचं. फोटो तुमचा अपलोड झाला आहे, त्याच पद्धतीने साईनवरती क्लिक करा. साईनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे. तुम्ही 5 ते 20 KB दरम्यान 256x64 या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची साईन. तर मी चूज फाईल क्लिअर करून या ठिकाणी साईन अपलोड करून घेतो. अपलोडवरती क्लिक करा. नाव बघा कशा पद्धतीने द्यायचं आहे, फोटोग्राफ, सिग्नेचर या पद्धतीने. आता दोन्हीसुद्धा आपल्या या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. खाली यायचं आहे,
आता तुम्ही या ठिकाणी कोणकोणता प्रूफ म्हणून देऊ शकता ते दिलं आहे. ग्रुप 2मध्ये मी या ठिकाणी आधार कार्ड देतो. ग्रुप 3मध्ये रेशन कार्ड किंवा ॲफिडेविट किंवा पासपोर्ट देऊ शकता. तर मी रेशन कार्ड देतो आणि अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करतो. सर्वप्रथम स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडायचा दाखला या ठिकाणी अपलोड करतो. नेम बघा कशा पद्धतीने नाव दिलं या पद्धतीने नाव द्या आणि 75 ते 100 KBच्या दरम्यान PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे अपलोड करायचे. आधार कार्ड अपलोड करतो, रेशन कार्ड अपलोड करतो. बघू शकता नाव या पद्धतीने तुम्ही द्या तरच तुम्हाला इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम येणार नाही. आता NOC अपलोड करून घेतो. NOC वरती क्लिक करायचं. या ठिकाणी NOC सुद्धा अपलोड झाले आणि सेव्ह पर्यायावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला ही NOC कशा पद्धतीने असते ते दाखवतो. तुम्हाला जर दिली असेल कंपनीने ते ती अपलोड करा, नसेल तर अशा प्रकारे विनंती अर्ज व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. दिनांक टाका, पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा पुणे काय जे असेल ते टाका. अर्जदार नंतर खाली यायचं आहे मी राहणार कुठलाही पोस्ट तालुका जिल्हा कशासाठी पाहिजे तर मला सिक्युरिटी गार्ड या कामासाठी चारित्र्य प्रमाणपत्र पाहिजे. आपला विश्वासू आणि खाली सिग्नेचर करायची. व्यवस्थित टाकून घ्या आणि सेव्ह करा. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झालेत का एकदा चेक करून घ्यायचे आणि सेव्ह पर्यायावरती क्लिक करायचं. नाव बघा कशा पद्धतीने मी टाकले. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झालेत आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. तुमचा फॉर्म तुमच्यासमोर दाखवला जाईल. चेक करून घ्या आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. परत एकदा चेक करा. नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. पेमेंटसाठी आलाय. प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पे ऑनलाईन किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर तर पे ऑनलाईनवरती क्लिक करा आणि प्रोसीड करा. नेट बँकिंग पर्यायावरती क्लिक करून पे GOVवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला समोर ऑप्शन येतील. UPI, नेट बँकिंग, QR कशाने तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी QRने पेमेंट या ठिकाणी करून घेतो. मेक पेमेंटवरती क्लिक करा. 123 रुपयाचं पेमेंट मी केलं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर रिसिप्ट आली, याची प्रिंट तुम्हाला सेव्ह करून ठेवायची. आता तुमचं पेमेंट या ठिकाणी व्यवस्थित झालं आहे, पण तरीसुद्धा पेमेंट या ठिकाणी अनपेडच होत आहे. तर पेमेंट झाल्यानंतर 4 ते 5 तासानंतर ॲटोमॅटिकली तुमचं पेमेंट हे अपडेट होईल. तोपर्यंत काही करण्याची गरज नाही. 5 तासानंतर मी या ठिकाणी ओपन करून बघतो. बघा ॲटोमॅटिकली अनपेडच्या ठिकाणी या ठिकाणी पेड हे येऊन जाईल. तर या ठिकाणी बघू शकता आपलं फॉर्मचं पेमेंट हे पेड झालेलं आहे. पेड झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो कॉपी करून ठेवलेला. तो ॲप्लिकेशन नंबर तुमच्याजवळ ठेवायचा आहे. डाउनलोडमध्ये प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून या ठिकाणी तो ID टाकायचा आणि सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी डायरेक्टली PDF फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झालेला फॉर्म तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. सर्च करून PDF फॉर्ममध्ये तुमचा फॉर्म या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. हा फॉर्म तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला तुम्हाला नेऊन द्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही फॉर्म